धाराशिवला महापुरानं अक्षरशः झोडपून काढलंय आणि जिल्हाधिकारी मात्र नाचगाण्यात मग्न असल्याचं दिसतंय। धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार नाचगाण्यात व्यस्त आहेत। 24 सप्टेंबरला तुळजापुरातील एका कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी डान्स केला। ही दृश्य आपण बघतोय। जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरची पिकं धोक्यात आहेत, शेतकरी अडचणीत आहेत आणि अशात जिल्हाधिकाऱ्यांचं मात्र हे वर्तन आता वादात सापडतंय। जिल्हाधिकाऱ्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। ही दोन दृश्य सध्या या क्षणाची महत्त्वाची आम्ही तुम्हाला दाखवतोय। धाराशिवमध्ये पूरस्थिती किती गंभीर आहे आपण बघतोय। पाणी साचलेलं आहे, शेतात पाणी आहे, लोकांच्या घरात पाणी आहे आणि या सगळ्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आहे, कारण प्रचंड बिकट अवस्था आहे, मोठं नुकसान झालेलं आहे। आणि दुसरीकडची दृश्य, धाराशिवचे जिल्हाधिकारी नाचगाण्यात मग्न आहेत। असं व्हायला नको पाहिजे होतं। शेवटी असे आता 24 तास सगळ्यांनी त्याचं झोकून काम केलं पाहिजे, तलाठ्यापासून कलेक्टरपर्यंत। त्यामुळे अशा गोष्टीला वेळ वाया घालवणं योग्य नाही असं मला वाटतं आणि असं करणं योग्य नाही। मला त्याबद्दल काही माहिती नाही। आपण आत्ता माहिती दिली, कारण सकाळी लवकर इथं 6:30 मी आलेलो थांब रे बाबा आलेलो आहे, त्याच्यामुळं मी माहिती घेऊन त्याच्या संदर्भातलं माझं स्टेटमेंट करेन। हे दृश्य आपण बघतोय। धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार हे नाचगाण्यात मग्न आहेत, त्याची दृश्य सध्या आपण बघतोय। एकीकडे धाराशिवमधले सगळे शेतकरी पिचलेले आहेत, कारण प्रचंड मोठं नुकसान पावसानं केलेलं आहे, अतिवृष्टी झाली आहे, सगळीकडे पाणीच पाणी आहे। आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करणारे आणि पुन्हा परत आपण सगळं आयुष्य पूर्वपदावर कसं आणू शकू याच्या चिंतेत असलेले सगळे शेतकरी एका बाजूला आहेत आणि दुसरीकडे जिल्हाधिकारी नाचगाण्यात व्यस्त आहेत। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सचिन, नेमका काय हा सगळा कार्यक्रम होता ज्याच्यामध्ये जिल्हाधिकारी थेट असे नाचताना दिसत आहेत? एकीकडे इतकी गंभीर परिस्थिती आहे आणि दुसरीकडे हे असं बेजबाबदार वर्तन जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर येत आहे। नक्कीच हा रिद्धी बेजबाबदारपणा आहे। जिल्हाधिकारी म्हटल्यावरती जिल्ह्याचा पालक असतो, त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खरं तर एकीकडे संपूर्ण जिल्ह्यामध्ये हाहाकार माजलेला होता। शेती पाण्याखाली होती, अनेक जनावरं गुरं घोरं ही मृत्युमुखी पडली होती, अनेकांचं संसार उघड्यावर आलं होतं, अनेकांना रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आलं होतं। भयंकर परिस्थिती असताना जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचं प्रशासन कामाला लावायला पाहिजे होतं। संपूर्ण प्रशासन जे आहे ते शेतकऱ्यांच्या बांधावर पूर परिस्थिती, पूर गावांमध्ये त्यांनी ते नेलं पाहिजे होतं। मात्र असं न करता ते जे जिल्हाधिकारी आहेत त्या कार्यक्रमामध्ये रंगले होते, तिथं नृत्य करत होते। तर जे जिल्हाधिकारी ज्याच्या जिल्ह्यावरती एवढी मोठी आपत्ती आलेली आहे ते जिल्हाधिकारी ते सोडून जर कार्यक्रमात रंगत असेल, नृत्यामध्ये रंगत असेल तर खरं मग ते न्याय देऊ शकतात का शेतकऱ्यांना, हा देखील एक प्रश्न निर्माण होतो। जरी सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली तरी देखील सर्वात महत्वाचा भाग हा जिल्हा प्रशासन असतो, कारण की जिल्हा प्रशासन हा प्रत्येक गावागावात, प्रत्येक खेड्यामध्ये, प्रत्येक शेतामध्ये जात असतो आणि तिथली माहिती जी प्रशासनाला देत असतो, सरकारला देत असतो, त्यानंतर सरकार त्या परिस्थितीचा आढावा घेत असते। मात्र जर खालचेच अधिकारी जर अशा पद्धतीने नृत्य करण्यामध्ये मशगूल असतील तर मग खरं शेतकऱ्याला न्याय मिळेल का? तर सरकारने किती जरी मदत जाहीर केली मात्र खालच्या शेतकऱ्याला मग मिळू शकतो का, असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे असे जे बेजबाबदार अधिकारी आहेत त्यांना आता पदावरून बाजूला केलं पाहिजे, अशी मागणी आता शेतकऱ्यांची जोर धरते। कारण की आम्ही इथं जीवन मरणाच्या प्रश्नामध्ये गुंतलोय आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्याकडे यायला पाहिजे, आम्हाला मदत द्यायला पाहिजे। आणि अशा परिस्थितीमध्ये जे जिल्हाधिकारी नृत्यामध्ये मशगूल असतील असा जिल्हाधिकारी आम्हाला नको, अशा पद्धतीच्या भावना आता शेतकरी व्यक्त करतायत। अगदी सचिन, या सगळ्या संदर्भात खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी काही खुलासा केला का, याबाबत काही स्पष्टीकरण दिलंय का? रिद्धी, हा व्हिडिओ 2-3 दिवसापासून व्हायरल होतोय। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत अधिकृतपणे यावरती कुठलंही भाष्य केलेलं नाहीये। खरं तर अशी परिस्थिती राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, ते स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावरती फिरतायत दिवस रात्र। अशा परिस्थितीमध्ये जिल्हाधिकारी नृत्य करतायत कुठली पद्धतीची, त्यावर स्पष्टीकरण देखील देत नाही, हे खूप गंभीर आहे। अगदी, आणि त्याच्यामुळे आता नेमकं काय या सगळ्या संदर्भात निर्णय घेतला जातो हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असेल। ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। दानवेजी, पुढारी न्यूजवर ही दृश्य आपण पाहत असाल। कीर्ती किरण पुजार यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय प्रचंड मोठ्या प्रमाणावर। हा बेजबाबदारपणा समोर येतोय। एकीकडे लोक जीव वाचवायला अक्षरशः प्रयत्न करतायत, अजूनही पिचलेले आहेत, संकटात आहेत, पुढे आपलं कसं होईल हा प्रश्न त्यांच्या पुढ्यात आहे आणि जिल्हाधिकारी मात्र नाचगाण्यात व्यस्त असल्याचं दिसतंय। अतिशय असंवेदनशीलतेचा हा कळस आहे,
ठीक आहे, आपला उत्सव वगैरे असतो हे मान्य आहे, त्याच्यात या सगळ्या गोष्टी होतात हे. पण आत्ताच्या घडीला जर परिस्थिती बघितली तर जिल्हाधिकारी असलेल्या व्यक्तीनं या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जनता ज्या पद्धतीनं वेदनेमध्ये आहे, दुःखामध्ये आहे, संकटात आहे, अशा वेळेस बाकीचे लोक रस्त्यावर उतरतात, राज्याचे मुख्यमंत्री तिथे येतात, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब येतात, आणि असं असताना कलेक्टर अशा पद्धतीनं हे करतात. ठीक आहे, देवीची पूजा करावी, अर्चा करावी, याच्याविषयी कोणाचं काही दुमत असण्याचं काही कारण नाही. गरबा वगैरे आपली संस्कृती पण आहे, ही पण मान्य आहे. पण आत्ताच्या घडीला मला असं वाटतं अशा गोष्टी टाळल्या पाहिजे. अगदी दानवेजी, काही वेळापूर्वी आमच्या प्रतिनिधींशी सुद्धा आम्ही बोललो आणि त्यांनी सांगितलं की आता जे इथले शेतकरी आहेत जे अजूनही डोळ्यात पाणी आणतायत की आमचं पुढे कसं होईल, मोठा प्रश्न आहे, आम्हाला मदतीची गरज आहे. या सगळ्यांचं म्हणणं आहे की जर का हे असे अधिकारी असतील ज्यांना आमची किंमत नाहीये, यांना पदावरून हटवा. जर शेतकऱ्यांची ही मागणी असेल तर तुम्ही त्यांच्या पाठीशी राहणार का? मग शेतकऱ्यांच्याच पाठीशी राहणार आम्ही. खरं तर आत्ताच्या घडीला गावोगाव जाऊन पंचनामे करण्याची आवश्यकता आहे, नुकसानीचा आढावा घेण्याची आवश्यकता आहे. कित्येक रस्ते, आता मला जस्ट 2 मिनिटापूर्वी एक फोन आला, तिकडच्या निकडच्या पूर्ण मोठ्या मोठ्या 2-4 गावात, 5-5, 10-10 गावाचा एकमेकाशी संपर्क तुटला, पूर वाहून गेला. अगदी अगदी. आणि हाच असा संपर्क तुटत असताना, खरंच गरज असताना लोकांना अशा पद्धतीने जर का व्हिडिओ व्हायरल होत असेल, हे असं वर्तन समोर येत असेल तर मग प्रश्न उपस्थित होणारच. धन्यवाद दानवेजी, तुम्ही आमच्याशी बोललात.